अर्धाक्षण घडता संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देये। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणा वचने, करे विनवने पाया पाशे। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको विढाला। विठ्ठल 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 टाळी वाजवा. उभे राहा, उभे राहा. इकडे या, माझ्याकडे या, इकडे या संतोष महाराज, इकडे महाराजांकडे या. दोघाला हार मोठे झाले. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा परंगा करो प्रथम नमः. हे पांडुरंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, चरण संताची. कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. काही जीवानी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचर किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे मस्तक हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया करे संतांच्या
टाळी वाजवा. अर्धाक्षण घडता संताची संगती तेने होये शांती महत्पापा संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी बोलू नका. महान संत ब्रह्मीभूत सद्गुरू बालानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महान संत सद्गुरू गंगा भारती महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केले. प्रथमतः सर्वांना कार्यकर्ते मंडळीला तरुण मंडळीला या मठाचे मठाधिपती महंत सद्गुरू राधेश्याम महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा अकबर दोऱ्यात. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून नाथ बाबा संत संगतीची इच्छा करतात, संत संगतीची मागणी करतात, थोडक्यात संत संगतीचं महत्त्व पटवून देतात. बुढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणात चालत असणारा हा नामोत्सव नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा मला वाटतं शिवमहापुराण कथा सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन. आज उपांत्य दिवस आहे आणि या कार्यक्रमाला एकाची नाही म्हणूया पर्याशी दिग्गज मंडळी आहे. बाबांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. माझ्या पुढं बसलेले आता बरेचसे मंडळी आहेत. बाबांच्या शेजारी आमचे हरिभक्तीपरायण बालाजी महाराज आहेत, त्यांच्या शेजारी आमचे हरिभक्तीपरायण श्याम बाबा आहेत. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे काका महाराज खैरे आहेत. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे नागेश महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मला वाटतं ज्यांना सुरुवातीला सुंदर भजन सुरुवात केलं त्यांचे भजन ऐकल्यानंतर आम्हाला आमच्या सद्गुरू भीमसिंग महाराज यांची आठवण झाली. जोशी महाराजांची टाळी वाजवा. काय नाव त्यांचं? हां नारायण बाबा ना. हां पौळ. पलीकड मायकावर आमचे नामदेव महाराज, आमचे दत्ता महाराज. इथंही आमची मृदंगाचार्य कुठे गेली? दत्ता भाऊ आहेत. ज्यांची मृदंगार थाप पडते मृदंग महामिरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी ताल मुनी याच गावातले सुपुत्र आमच्या हरिभक्तीपरायण संतोष महाराज सोळंके. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मला हार घातला यात नवल वाटलं नाही, तुम्ही त्यांना हार घातला हे मला नवल वाटलं. टाळी वाजवा. आणि दोघाचे हार आमच्यापेक्षा उच्च होते यात नवल आहे. आता या कार्यक्रमाला बरेचसे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. आज उपांत्य दिवस आहे आणि राधेश्याम बाबा मी प्रत्येक कीर्तना सांगत असतो, ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव आहे, परमार्थ सहज करा आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद रे आधी आनंद
मोकळं झालं पाहिजे. उगं रात्रभर पाकडन काही नाही सापडलं. विठाला विठाला परमार्थात आनंद असतो. आता हे श्याम महाराज हे आलेल्या वाटलं दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय, पण 16 टनाची गाडी उचली ते टाळी वाजवा. हे माझ्या गळ्यातला हार पाहिल्या ती हसायच लागली. विठाला विठाला असू द्या. ऐका, परमार्थात आनंद आहे. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो बालाजी महाराज, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा बरोबर आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. क्या बात आहे. प्रत्येक मनुष्य बुका लावीत नाही. थुका लावील थुका. माळ घालण्यासाठी, बुखा लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मी माग म्हणा बऱ्याच जणांना चान्स मिळाला. लाईट गेल्यास असं दे असं दे. असं पुढे सरका थोडं असं सरका. असं हाताखाली या. सरका 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 लवकर सरका. विठाला विठाला जमलं का? हा तेच म्हणलं. असं द्या. हॅलो. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. लक्ष द्या. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैटा होये. झोपा टाळी वाजवा. आता प्रमाणात कितीतरी सांगता येतील दादा मामा बरं काय. जाऊ दे. आपल्या गावाचं नाव काय? शिंगोना. एखाद्या विचारलं चला गुरुदेव गंगा भारती बाबा यांची पुण्यतिथी आहे, भागवत कथा आहे, कथा झाल्यास आहे की हा महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. राधेश्याम महाराज 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्या विचारलं चला आता आज 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय? ते मंडपात आला तेवढे भाग्यवान हात. लक्ष देऊन ऐका. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. जोरात टाळी वाजवा जोरात. आता पुढचं वाक्य आहे का संतोष महाराज. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो. जोरात वाजवा जोरात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. ऐका. म्हणून असे नाथ महाराज, जगद्गुरु तुकोबराया, ज्ञानोबराया, गुरुदेव गंगा भारती महाराज आपलं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. लक्ष द्या. अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे. नाथ महाराज सांगतात या ग्रसिंहाच्या दुधात जोड्या चंद्र अमृत ही हातात चढ्या. बरे त्या हरिप्रियाची भेट नाटुड्या. दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या काय सांगाव महाराज. बहु
बस आता नंतर उठू नका. टाळी वाजवा टाळी. असं द्या माझ्याकडे लक्ष. आली का लाईट? कशी काय गेली ती? सगळं भेटेल, सगळं मिळेल. ऐका, हरिप्रियाची भेटी. राधेश्याम बाबा ह भ प बकळ आहेत बरं का. आमच्यासारखे ह भ प बकळ मिळतील. पण हरीचे प्रिय, हरीचे सखे, देवाचे सखे मिळण्यासाठी भाग्य लागते. जगद्गुरु तुकोबराय देवाचे प्रिय भक्त होते. नाथ बाबा देवाचे प्रिय होते. ऐका, ज्ञानोबराय देवाचे, सद्गुरु जोग महाराज देवाचे प्रिय, गुरुरे गंगा भारती महाराज देवाचे प्रिय होते. मुंडक दाबा. आमचे दाबले तो घंटाभर शांत राहा. विठाला विठाला. अरे समाजाचे प्रिय वेगळे आणि देवाचे प्रिय वेगळे. देवाचे प्रिय संत भेटण्यासाठी निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हि जे पाठवटी तै होय भेटे हरिप्रियाचे. काय सांगाव महाराज. संत भेटण्यासाठी निष्काम पुण्य लागतं, शुद्ध पुण्य लागतं. ऐकाकडे त्या टायमाला कुठं अशा महात्म्याची भेटी होते. नाही तर संत भेटत नाहीत असं नाही. संत भेटत याची मज, संत भेटत याची मज, त्याने मी झालो चतुर्भुज, त्याने मी. बघा कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी श्याम महाराज असत मला एका गड्याच्या अंगात आलं. तिला उठला आहा हो हो नका 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 नका. हुशार होता आमच्या नागेश महाराजासारखं. माझ्याकडे बघा. त्यानं बघण्यासाठी मी त्याचं नाव घेतलं. हुशार होतं नागेश महाराजासारखं. ते जेव्हा उठलं आहा हो हो आहा. नागेश महाराजांनी जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं. त्या अंगात आल्याला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. नागेश महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला. ह्या बदमासाला बिड्या मोडल्याला कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी घुसली बेसरमीच्या फोकान हाना. ढाला सगळं भेटेल. चंद्र अमृता सुख्याच्या बाबीला आता जाता रवी रवेल, ह्याला सागर रवेल. पण त्या साधूची भेटीनं होईल का. ऐशी ऐशी आले भेट मी विनोदाना सांगतो बरं काय. श्याम बाबा असे गुणीजन चांगले असले तर मला कीर्तन करावं नाही, फाशी घ्यावरती. मी दादा कालपर्वा सांगितलं नाही का, मी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागं 4च भजनी उभा. संतोष बाबा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं. इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. ढाला दुसरी गोष्ट त्यातले त्यात हे तरुण कार्यकर्ते पाहून मला आनंद वाटला. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने लय ताप दिलाय. अरा सगळे वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेली. बरं आम्ही गेल्याच गपची बसत नाही. महाराज लक लक फाउंडेशन हालाले लक लक. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होते तेव्हा का झिंगझिंग गाठ केलं काय. अरे रेंज गेली तर मोबाईल चालला आणि इकडं कसा मेळ लागेल म्हणाले मी. ढाला असं द्या माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो. हा कीर्तन कीर्तन. सगळं भेटेल, सगळं मिळेल. संत भेटत भेटत नाही. आणि संत भेटले तर कळत. कळण्यासाठी तुका म्हणे अंगी तरीच महिमान, भक्ताचा महिमा, भक्ताची जाणती.
संत कळण्यासाठी संतच व्हावं लागतं महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. तुकोबाराने एक दृष्टांत दिला. कानडीने केला एकाचे उत्तर. संत भेटून नाही कळालं कसं होतंय याच्यामुळे सांगतो. टाळी वाजवा. विठाला विठाला. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा. संतोष महाराज दोघांचं लग्न झालं. हे आता लग्न व्हायला येईल नाही ना. सकाळी डामडूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. ओके महाराज. जुन्या काळात 3-3, 4-4 दिवस लग्न असायचे. हो बाबा तुमचे होते का नाही? होते. हो म्हणा के नाही उगा लक्ष्मीची पिली बसणार बसू नका. नाही होते का नाही खरं सांगा. किती दिवस होते? 3 दिवस 4 दिवस होते ना तुमच्या? 5 दिवस लग्न. हां आणि विनोद नाही. लग्नात घोडा असायचा ना. घोडा फिरून आहे का नाही? घोडा होता की होता का तुमच्या? नाही घोडा नव्हता का? नाही नाही विनोद नाही. होता की तुमच्या? कोणता होता? हा घोडा कोणता होता? तवाचा घोडा लक्षात यायच्या. कालचा अभंग विचारत. हा हा नाही नाही असू द्या असू द्या. विनोद सोडून द्या. विठाला विठाला. मन आहे जुनं ते सोनं. हो अतिशक्ती म्हणून बोलत नाही. जुन्या काळात आदर होता महाराज. आल्या गेल्याचा आदर. आल्या गेल्याचा आदर. सासू सासऱ्याची कदर नेहमी असावा डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन. इंडियन या भूमीतले माणसं आपण आहात. विठाला विठाला. आदर होता. जुन्या काळात लग्न झाल्या 6-6 महिने बोलत. बाबा खरं सांगा. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? खरं सांगा. बरोबर हो म्हणा की 6 विनोद नाही विचारा येईल. 6-6 महिने. हो आता कशाला सांगू. काला येतच महिना महा. कालच बदललाय. विनोद नाही. 6-6 महिने बोलत नव्हते महाराज. आता इथलं पुढचं सांगत नाही. बोलत नव्हते. हा परतीनं आणण्यासाठी गेला. ती कर्नाटकातली, हा मराठवाड्यातला. आणि तुम्ही जर कर्नाटकात आंध्रात गेले ना. मी चौकड जातो. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. तिकडं चांगल्याही माणसाला ते नाव ओळखू येत नाही. जिलेबीची येडीच हेगडून बिगडून मिळत लागत नाही. ह्यानं विचार केला इथून पुढं कोणते गावं लागते ते विचारावं. आता मोटरसायकल एस टीचा बसचा प्रवास. हिचं तोंड इकडं ह्याचं तोंड इकडं. ह्यानं बसल्या बसल्या विचारलं हे कोणतं गाव? ते म्हणे येनंद्री. येनंद्री. त्याला वाटलं गावाचंच नाव आहे. घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव? येनंद्री. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असेल श्याम बाबा. ती बी घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव? येनंद्री. ते म्हणला ही येनंद्री ती येनंद्री. असा हात मागं सारला संतोष बुवा. आमचे सद्गुरू मृदंग महर्षी वैद्य बाबा सांगायची. मृदंगाचा हातानं गाडवाची लातली लागते. असा हात मागं सारला जवा ठ्याका दिला. असं ती म्हणली याक बडजेरी म्हणजे कामून मारलं. ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव याकबडजेरी म्हणली असती तुला कशाला ठेका खावा लागला असता. विनोद सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. दोघाचं लग्न झालं. जुळलं मेळ लागला का? कानडीने केला मरा. बरं हा म्हणा म्हणा आता म्हणा. मराठा व्रता. टाळी वाजवा राव. हे जलन हाणायचं. हे फडकऱ्याच नाही गड करायचं कीर्तन आहे आज. विठाला विठाला. कानडीने केला मराठा. एकाचे उत्तर माझ्याकडे लक्ष द्या. दोघांचं लग्न जुळलं मेळ लागला का? मेळ लागला का? हा आपलं तसंच झालं का नाही? म्हणून महाराज प्रार्थना करतात. विनंती करतात. देवा ऐक गडे पुण्य लागतं. पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले. भाग्य मुद याता ठसा भाग्य मुद याता. झालो सन्मुख तो कैसा झालो. संत चरण बावनो आधी फिरले माझे पोडे आधी.
अरे देवा, हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. तेव्हा कुठं संताची भेटी होती. ऐक, संत जर भेटले त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं, मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा नाही. तैशी मज नको करो कमळापती. दिया संगती सज्जनाची. नाथ बाबाला साधकानं प्रश्न केला, नाथ बाबा संत भेटले, संत कळाले, पण त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती घाम आलाय. आणि जिथं घाम तिथं हा बघा, तुम्हाला सोडून म्हणाले. आमची आज मी यजमान कुठे आहेत आमचे? विष्णू सोळंकी, माधव खोशे ना, ते दोघांची नाव राहिली होती ना. हे म्हणते हे कीर्तन सुद्धा म्हणले असते त्या महाराजाला वाट लावून यात. लय अवघड हे नाव घ्यावं लागतं बाबा. राधेश्याम महाराज एका गावात मग कीर्तन होतं. एका माणसानं मंदिराला फॅन दिलता, मंदिराला फॅन दान, आणि खाली तसं नाव होतं फॅनवर. ते फॅन चालू झाला, फर्र फर्र फर्र. कीर्तन चालू असताना तर पळत येऊन बंद केला. मी म्हणलं का म्हणून बंद केला? म्हणला नाव कोण वाचील? विठाला विठाला. आता घेतलं बरं का माझ्याकडे बघा, ती खाली बघू लागली दोड. मग सोपं आहे का? असू द्या. हे बरं उठायचं नाही. त्याला वाटायला एकच चित्र आहे, बदलला कसं? ते घरी जाऊन खटका दाबीतील. विठाला विठाला. माझ्याकडे लक्ष द्या. नाथ बाबा संत भेटली, फक्त अर्धाक्षण. किती किती? अर्धाक्षण. डोळ्याची एक पापणी लवते. संतोष बुवा, त्यांचं नाव काय? परमेश्वर दादा. घेतलं बरं का तुमचे? तुमचं घेतलं. हे आम्हाला सगळं सांभाळावं लागते. असं द्या, माझ्याकडे लक्ष द्या. अर्धाक्षर. डोळ्याची एक पापणी लवते. ते कशाला लावले कोणी? नाही, पाकिट वाढवा. ते बंद करा, ते बंद करा. उगा ते रे मग काय त्याचा आवाज आला इकडं. बरं, ते लांब झालं ना, ते आमच्या जवळ बी नाही. आणि ते माझ्यापेक्षा लय उद्देश आले मला ते. विठाला विठाला. असं द्या. अर्धाक्षर. डोळ्याची एक पापणी लवते, त्याला एक निमिष म्हणतात. किती? थोडं बोला जा. डोळ्याची एक पापणी लवते, त्याला एक निमिष म्हणतात. डोळ्याची अर्धी पापणी लईपर्यंत आपल्याला नाथबाबा भेटले, ज्ञानोबराय भेटले, जगद्गुरु तुकोबराय भेटले, गुरुवरी गंगा भारती महाराज भेटले, तर आपलं पाप राहत नाही. वसुना शक्य पापा त्रिविध तो तापा ऐसा
संतांचा महिमा झोपा नाही द्यावया उपमा निमिषार्धा घडी संतांची संगती वासतो कल्पांती वैकुंठीचा पप तप दैन्य जाय मोठा मोठी पप तप दैन्य जाय टाळी वाजवा टाळी पप तप दैन्य जाय उठा उठी पप तप दैन्य जाय उठा उठी दैन्य जाय उठा उठी पप तप दैन्य जाय उठा पप तप दैन्य जाय उठा उठी पप तप दैन्य जाय उठा उठी जरा इमानदारीनं वाजवा जोरात जोरात हे जसं काय चिकनगुन्हा झालाय संतच भेटले ना भेटतच नाहीत आणि भेटले तर पापच पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी बस बस काय बात आहे असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून देव पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना टाळी वाजवा आणि हे कसं आहे बघा श्याम बाबा खरं सांग का मी विनोदाना सांगतो भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना डबेचे डबी मसाला चव नाही कशाला मी इथले सोडून मनपातले धरून सांगालोय एका बाईनं भाजी केली दादा तेल मीठ मिरचू डाळ पाणी मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ हिनं भाजी वाढली ह्यानं फुरका हाणला शिंडीत तैट माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं आज्यात वाद आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे आम्ही दोघं तिघं सोडून बरोबर आहे का नाही श्यामबाबा तुमचे झाले की झालेली माणसं लगेच कळतील झाली समाधान आता विनोद अतिशक्ती नाही आता ह्याच्या डोळ्यातून आसरू आले ती पुढं बसली गपचूप तरी बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणलं मसन वाटा गाठावं लागेल म्हणला विठाला विठाला तुम्ही हसा म्हणून नाही पट्टा म्हणून माझ्याकडे बघा भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटतं पाप राहत नाही ताप दैन्य जाय उठा झाली या भेटी
हरिदासाची. आता थोडक्यात बोलतो, लक्ष दे नाही का. पापाचे प्रकार लकू सांगतो. पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. की झाले त्याला झटका हाणलाय म्हणून त्याला वेळ लागला. आता डबल सांगतो, डबल. पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. किती? हा. त्याला रेंज बघ. नाही नाही नाही, त्याला रेंज बघ दिसेल मला. पण ते आलं तर असंच करायला ना. हो, लक्ष नाही लांब असते. असं द्या. एका मिनिटात पाप कशाला म्हणायचे. तुम्ही सगळे तरुण मंडळी आहात, ऐका बरं काय. आणि मला वाटतं गुरुवारी गंगा भारती बाबा यांच्या भूमीतले आहात. मला तर वाटायला सगळेच माळकरी असतील. उगा केला इशारा. पण सांगतो ओघात आले तर पाप कशाला म्हणावं. मांस खाणे याला पाप म्हणायचं. काय म्हणायचं. हिंदूच्या माणसानं मांस खाणे याला पाप. मांस खाऊन हौस करी जोडोनी वैरी ठेवीला. हिंदूच्या माणसानं मांस खायचं नाही. थोडक्यात बोलतो म्हणून कंटी मिरवा, वर्त करा. ऐका, तुळशीची माळ हिंदूच्या माणसानं का घालावी. हिंदूचा माणूस मेला तोंडात काय घालते. कोण मला कोंबडीची पकड अजिबात नाही. तुळशी तर घालते पान. ऐका, युनॉट म्हणून बोलत नाही. अतिशक्ती नाही. अरे मेल्यानंतर तुळशीचेच कोंबले काय, कशाचे कोंबले काय. जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ घाला. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. मांस खाणे पाप आहे. लवकर बोलतो, टाइम घालत नाही. उपपाप. चलत चलत निषिद्धान्न सेवन करणे. वडापाव खाय, बटर पाव खाय, काही खाय, काही खाय. कळालं तुम्हाला. काही खाय. म्हणून माझी एक विनंती आहे बरं काय. आपण हिंदूच्या माणसानं कुठलंही अन्न खायचं सज्जनाचे अन्न भळेची घ्यावी मागून. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. काय सांगाव महाराज. झोपा. अरे चांगल्याच्या संगतीत उपवासी मारावं, पण वाईटाच्या संगतीत गुलाबजाम खाऊ नये. गुलाबजाम. एक वाक्य आहे का तरुण मंडळी. अरे एक दिवसाचं जर जेवण चुकलं, ऐका, एक दिवसाची जर माणसाचं जेवण चुकलं, एक दिवसाचं अन्न वाया जाईल. काय. एक दिवसाचं अन्न वाया जाईल. पण एका मिनिटाची संगत चुकली तर आपलं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय. आपण साध्या भूमीतले माणसं ना, आपण राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले माणसं. राजा धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीतले माणसं. ज्या संभाजी राजानं तुमच्या माझ्यासाठी देह बलिदान केला, या भूमीतले माणसं आपण. आता तरुण म्हणून आहेत म्हणून थोडक्यात सांगतो ऐका. संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं. कुणं पकडलं. थोडं बोला. बोल. संभाजी. स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार. राजा संभाजीनं सांगितलं याय भेणारी अवलाद नाही, चल हात. औरंगजेबानं विचार केला, दिसा इतकं आहे पण जातवान आहे. झोपले काय. दिसा इतकं आहे पण. तुम्हाला जातवानं खैरं मांड कळते ना. जातवानं खैरं मांड. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. तांब्या घेऊन दूध काढायचा. एका लातत मालक एकीकड, तांब्या एकीकड. याला जातवान म्हणते, जातवान. आणि ते खैरं मांड संतोष महाराज जर्सी. ती गाय जर आली तर वाटते घरात कोणीतरी मेलंय. इमानदार ना. त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ती गाय उभा राहिल्या मग ते हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. ह्याला खैर मांड म्हणायचे. खैर मांड. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. पकडा. संभाजीराजाला पकडलं. ऐका, अंगावरला चमडा काढला. अरे बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. माझ्या राजाचं शरीर थार थार उडत होतं. 42 दिवस पूर्ण झाले, माझे राज्य मरत नव्हते. औरंगजेबानं सळया घेतल्या, तापवल्या, डोळ्यात खुपसल्या, ठासकन.
असं माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडले तरुण मंडळी, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. ज्या दिवशी राजानं धर्मासाठी देह बलिदान केलाय त्या दिवशी पदवी मिळाली. जोरात म्हणा संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या बाबाची झोपच गेली बघा. ते बाबा मस्त असं झोपायला हा. इतकं सांगून एवढी झोप आहे श्याम बाबा. ह्याला माया ब्रह्म म्हणल्या हे म्हणणार आहे. विठाला विठाला धर्मासाठी देह बलिदान केला तरुण मंडळी. म्हणून आज आपला धर्म मंडप आहे. टाळी वाजवा. म्हणून आज तुमची जाडी आहे. भगवाय माझ्या गळ्यात माळ आहे. आज एवढा प्रयागला कुंभ महामेळा चालू आहे ना, हा महाकुंभ फक्त माझ्या संभाजीराजाने धर्म नाही सोडला म्हणून चालू. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर नाही कसा काय विनोद नाही विनोद. या भूमीतल्या आपण माणसात कुठंही अन्न खायचं जाऊ द्या. लवकर बोलतो. उपपाप महापाप. बाल हत्या करणं महापाप आहे बरं काय. गाय कशायला देणं महापाप आहे. आता मुलीची किंमत कळाली आहे. आता बरेच पोरं आम्हाला म्हणाले हॅलो मी मेलो. महाराज तुम्ही 12 गाव हिंडता, आमचं लग्न कुठं तरी बघा. त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा. आमच्याकडं म्हणाय नाग्यापाशी उघडं गेलं शरीरात हिवानं मेलं. अरे कुणाला विचारा अक्कल लागते महाराज. विनोद नाही हो. खरं सांगा राधेश्याम बाबा तुम्ही केलं नाही मी केलं नाही. हे सगळे तुमच्याकडे येतात बाबा. लग्न व्हाय ना कसं करावं. नाही अतिशक्ती नाही गडे. आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाला तू भगव गुरु गांजावर चलो जाऊ कुंभमेळा. हा आता तिकडं इकडं नाही. विठाला विठाला अतिशक्ती नाही. बाल हत्या महापाप आहे. महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. ज्या बापाला जास्त मुली आहेत ना त्या बापासारखा भाग्यवान बाप कुणी नाही. अगोदर कन्या नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं. कुत्र इथले सोडून बरं काय. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा. तुम्ही आकड्यावर गेल्या कुत्र पळत येतंय. मालक पाहिल्या अंगावर हात टाकतं का नाही. मालक दिसल्या अंगावर हात पाय. बरोबर आहे का नाही. पुत्र मालक दिसल्या आणि पुत्र राधेश्याम बाबा पुत्र एकूण परतून येतात म्हणणार मजारा बुडा एका टप्पूट म्हातारा म्हटलं नको रा बाळ्या तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे. गुरु रे गंगा भारती बाबा यांच्या पुण्यतिथीच्या सप्ताला पट्टी दिली नाही रे. कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट आणला रे. एवढे कुटाने तू ह्यासाठी केले तू म्हणाला टप्पू देईल. आता कुठं खपू बाळ्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे. विठाला विनोद नाही. बाल हत्या महापाप आहे. गाय कशायला देणं महापाप आहे. म्हणून माझी विनंती आहे धंद्यासाठी जर्सी गाय वापरा, पण ऐका आपलं घरदार पवित्र राहावं. आपल्या घरात संस्कृती जिवंत असावी म्हणून आपल्या घरात गावरान गाय ठेवा. गावठी गाय ठेवा. गावठी. अरे गावठी गाईचं दूध पाहिपा दूध पवित्र आणि गोड.
ज्ञानोबा राय म्हणतात गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे. ऐका, माझी गावठी गाय ज्याच्या दारात आहे त्याच्या घरात लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे म्हणून कोट्यात गाय असावं, कोट्यात गाय असावं. बालहत्या गोहत्या ही महापाप आहे. आता थोडक्यात 2-3 सांगतो, एक बार टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला ऐका, आता 2-3च राहिलेत. काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. काही पाप कशाला म्हणायचं? गांजा वडणे, पत्ते खेळणे, हे बाकी काही गोष्टी आहेत ना, परस्त्रीगमन, हे काही, ह्याला काय म्हणायचं? काही पाप. दारू गांजा मत्तो यार अक्कल गुम हो जाती है. विनोद नाही, दोघांना फुलं आणली संतोष महाराज, दोघांना फुलं आणली, दोघांना आणि दोघे शेतात फिरायला गेली. शेतात एकाला चंद्राचं प्रतिबिंब हिरी दिसलं, चंद्राचं प्रतिबिंब हिरीत. शेजारा म्हणला इकडे मला का चंद्र हित पडला, मला चंद्र मला जास्त झालं. ती म्हणला मरू दे पडू दे. बाग म्हणला म्हातारा अंधारात आहे, वरी काढावं लागते. तनही वाकून बघितलं, खरंच चंद्र हित पडलाय राव म्हणला, वरी काढावं लागते. दोघांनाही ते पवरा उचलला आणि हिरीत फेकला. पवरा पडल्या पडल्या ते चंद्राचं प्रतिबिंब हलाले. अरे चपळ आहे मला, पळाले, धर 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 धर, पवऱ्यात बसत नाही, धर. दोघांनाही पवरा फेकला, पवरा अडकला खुटीला. संत बुवा दोघे वडाले, एक पक्क धरले म्हणला, 2 खाली वडाले म्हणला, 3 जेव्हा झटका हल्ला महाराज, दोरी तुटली, दोघे उलटून पडले. असं पडल्या पडल्या त्याला चंद्र वरी दिसलाय, खाली पडल्या पडल्या म्हणाले त्या का झटका वर आला. आता चंद्र वरी होता का खाली आलता? महाराज विनोद नाही, याला काही पाप म्हणायचे. आता वाचिक पाप, एका मिनिटात सांगतो. या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणे, याला काय म्हणायचं? वाचिक पाप. कसं बोलाव? ज्ञानोबा राय सांगता, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द देश कलोळ अमृताचे मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. देह देवा जे कारणी, देह देवा जे कारणी, देह देवाचे कारणी, मुख्य अमृताची वाणी. जरा जोरात वाजवा, जोरात वाजवा. हे लग्नात असेच वाजते. लग्न झालं त्याला वाटूळ झालं, वाटूळ झालं. विठाला विठाला कसं बोलाव? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. झोपा असं बोललं पाहिजे. काही मी उधार पावेन, काही मी उधार पावेन, काही कृपा करील नाराजीन कृपा करील. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही करा समाधान चित्त माझे. काही हे खंड येणं कर्म काही असं बोललं पाहिजे. अचिक पाप. काही माणसं काही बोलतील, काही सांगता येत नाही. काल पोरा एका बाईनं माझ्याकडे बघितली, ती बाई म्हणली छिर काय बोक्याचा उता आलाय. मी तर मागच सर करू हा, तेव्हापासून कळालंय आम्ही बोके हा म्हणून. हे कसं आहे बघा राधेश्याम बाबा, भरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवावं लागते. भरणीतलं लोणचं जर नाही हलवलं, महिला म्हणजे झोपल्या काय, त्यांना विचारा असा बुरा येते. खाण्याच्या लायकीचं नाही, टाकून देण्याच्या लायकीचं नाही. विठाला विठाला वाचिक पाप. आता एकच सांगतो, मानसिक पाप. सरळ बसा, सरळ बसा, सरळ बैठे बैठे असं. हा सरळ.
एवढं सांगतो पुढं चालतो. हो. मानसिक पाप दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत प्रमाणासही सांगतो बरं काय, याला मानसिक पाप म्हणायचं. आता बरेच माणसं आम्हाला म्हणते श्याम बाबा तुम्हाला बुकात लावतो, महाराज तुम्हाला बुका लावतो. आम्ही लई हुशार, आम्ही आधीच बुका लावला पताच लागा नाही विनोद नाही. आता भांडणं लागल्याच्या बायलामध्ये काही हरिपाठ म्हणत नाहीत, काकडा नाही. शेजाऱ्याच्या बायाला गंगू तो तोंडच काळं करते ग. अरे गंगूचं करण्याच्या आधी संगूचेच हाता काळे होतात ना. दुसऱ्याचं वाईट केलं आपलं झाल्याशिवाय फुलं त्याने इतके फुलं जमा केले तेव्हा हे काही नादच असते असा एखादा विठाला विठाला बरं त्याच्या मनाने हे गुलाबाची फुलं येतो बघा कळाला असलं तर. असू द्या माझ्याकडे लक्ष द्या. दुसऱ्याचं वाईट करणे याला काय म्हणायचं मानसिक पाप. थोडक्यात सांगतो. दोघं जण नवरा बाईक होते. किती होते? दोघंच असतील की, मला वाटलं का महिरीच गेली काय. आणि योगा योगानं दोघाचे वडील आम्ही वैकुंठ बायकोनं बोलू घेतलं इकडे या. म्हणे का तुमच्या आईची जशी सेवा तशी माझ्या आईची. माझ्या आईला कुणी नाही घेऊन या. आता हे कलियुग घातलं. जय देव जे माझे बायको. पुढचं कळालं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतला पळत गेली. पळत गेला सासूबाईला गाडीत बसिलं. सासूबाई आणली तेव्हा उद्बती छाप होती. कशी होती उद्बती छाप. ह्याची आई गुबगुबीत. आमच्या काका महाराजासारखी अशी गुबगुबीत असं. आता घरच्या आईची सेवा किती केली असेल लई एक महिना ढुस फुस ढुस फुस असं. घरची म्हातारी अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उद्बती छाप गुबगुबीत. आमच्या इकडं म्हणाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं डोक्याला हात लावला. म्हणला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्बती छाप गुबगुबीत कशी काय. आणि विनोद नाही बरं का, कोणी असो आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गबगार काहीच चलत नाही. आता बघा तुम्ही बरेच कीर्तनकार इथं कबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागलीच पाहिजे. घरी गेले की ते रिबीची पण मी रिबीची. बायकोने बोलून घेतलं इकडे या. म्हणे का तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नका. म्हणला अवकाळी पाऊस पडले माझी आईची सोय लावतो. रात्री उठला 12 वाजता आईची बाट डोक्यावर घेतली टाकाक 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 असं. जशी बाज नेली तशी आईची बाज जशी नेली तशी नदीत. ऐका जय हरीन म्हातारी लिंबाच्या वरी. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा आला. म्हातारी लिंबावर अपूर 2-3 तास आमशाची रात्र पूर्व सरला. आणि चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी चोरी करण्यासाठी. प्रत्येक चोराजवळ इतकाला सोनं होतं. कितकाला हो म्हणा द्यायचं का घ्यायचं. प्रत्येक चोराजवळ इतकाला सोनं. म्हातारी लिंबावरून चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा करा. तिसरा म्हणला माझा करा. वरून म्हातारीनं बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. हुत हुत होय आराट्या वराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं कुणाचा पॅन्ट फाटला लाख पळा. भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावून खाली उतरली. कुठून लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय खाली किती राहिलं. तवापासून 6 वार झाले. मी पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी गटोड्यात बांधलं. आता उत्तर द्या कुठं जाणार आई. म्हातारी कुठं जाणार. एवढं वाक्य घेऊन जा. नक्की गुरु रे गंगा भारती बाबा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपला उद्धार व्हावा कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारे आपली माय बापच आहे. अरे कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत. सबसे भटके मा सबसे ताली वाजवा. बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ
आनंद आहे मला, टाळी वाजवा, आनंद घेता. बडी आहे मा सकाळी तीर्थाची माये बापा केवळ जाऊ द्या, लवकर बोलतो, टाइम होते आलाय. सोन्या चांदीचे गटोडे डोक्यावर घेतलं. नागेश महाराज टकाक 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 दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासूभूत होऊनच आली. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. ज्याच्या त्यालाच भीती. सून पळाई गेली, पलंगाच्या खाली पडली, टंगडत मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार. मातेची या चित्ती अवघी बालकाची लेकुराचे हित जाणे. मुलगा पळत गेला. लक्ष द्या. गळ्याला मिठी मारली. आई हे 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 घाले माडे घाले माडे माडे घाल. आपल्या ढिलं जमत नाही. हे दिसा इतकरी पण लय आगाव. एका गावात मला एवढंच भेटलं, जी हरी. म्हणलं जी हरी कुठं आहे डाव. मी म्हणलं आम्ही का पत्ते खेळाला का काय. त्या लेकराला मी सट म्हणलं, राधेश्याम बाबा सांग बरं म्हणलं तुझा जन्म कधी झाला. ते म्हणे शुक्रवारी. आता तनगपची बसा कोणा संतोष बुवा. ते मला म्हणे महाराज तुमचा कधी झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणे हे मूर्ख आहेत, नालायक आहेत. म्हणलं कसं काय, रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे लेकरं इतके हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. बंगला बांधताना नाही तर बांधू नका. शेती घेता आली नाही तर घेऊ नका. गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. काय सांगू लागलो. कीर्तन गटुडा गटुडा. ऐका. टकाक टकाक टकाक. मुलानं गळ्याला मिठी मारली. आई का बाळा. नदीत वाहत गेली ती सोनं चांदी घेऊन, जिवंत घराकडं तू आलीस. आईनं सांगितलं बाळा, माणूस नदीत टाकला, सोनंच घेऊन आलाय. झोपले काय, काय घेऊन आला. सोनं सोनं. सोनेवाले बेचेन ही. अरे एक अंगठी असली तर इकडे बसत नाहीत, बाहेरच. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना दानावा. एक अंगठी इतकं सोनं. विचार केला माझी आई म्हातारी आई नदीत टाकली, इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण आहे. सोन्यासाठी माणसं काय करतील इमान द्यायला ना. बायकोची बाज उचलली. टकाक टकाक टकाक. जशी बाज नेली तशी नदीत. असं जय हरीन बायको समुद्राच्या मोरी. डबल महागारी आली आली. मुद्दा कळाला असला तर टाळी वाजवा. ऐका. आई इमानदार होती. सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत प्रमाण आहे का. अनेकाच्या घाती मानेता संतोष, सुख दुःख दोषांगी लागे. अनेकाच्या घाती ज्याचे निवतील चित्ते तोची वळकावा पापी. मग असा कोणताही पापी असो, कसा बी असो. ऐका गडे. पाप उपपाप महापाप, काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. ज्ञानो भरायची, तुको भरायची, नाथ बाबाची, गुरुरे गंगा भारती बाबाची जर भेट झाली त्याने होय शांती टाळी वाजवा टाळी वाजवा. मी लय झटका हाणला त्याने वळलं भाग. तुमच्या भागेले त्याला हलवा बरं. तुमच्या भागेले त्याला त्याला कसं व्हालंय, कसं व्हालंय. येऊ का तिकडं. चांगलं हाणलंय काय वाटायला. सण कुण विठाला विठाला पापा असू द्या. त्याने होय शांती महत पापा. जाऊ द्या. थोडक्यात बोलतो. शांती म्हणजे विश्रांती. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. ते या भूमीवर अलंकापुर.
विश्रांती पावलो सांभाळावो तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया तेने होई शांती शांती प्रत्ये नाही येर वावगीची अर्धाक्षण घडता संताची संगती आता जाऊ द्या मला टाइम झाला श्यामबाबा थोडक्यात दम धरा हे पुढे लावलेले कोण कोण आहेत थोडं उठून राहू बार हा असं ते लावलेलं म्हणाले लावलेलं तो गई हे असं काही मध्ये आलं कटकरी जा काय सांगा म्हणून काय नाही कीर्तन सोडून दिलं हे ना मध्येच आमचा जण का आणला उठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या काय सांगू राहू कीर्तन कीर्तन संगतीचे 3 प्रकार आहेत कुसंगती विसंगती सत्संगती तरुण मंडळी कुसंगती टाळावी विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती मरेपर्यंत करावी मरेपर्यंत करावी अरे कुसंगतीने आपला घात आहे विसंगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे उद्धार आहे उद्धार म्हणून मला सांगता संगती अर्धाक्षण घडता संताची संगती संगत करना पड़े को बढ़त बढ़ जाए संगत करना छोटे की घटत हाय सांगाव महाराज झोपा जाऊ दे आता संगती सोडा एवढा दृष्टांत सांगतो टाळी वाजून भजन करा विठाला संगती सोडा तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो लक्ष द्या संताचा नुसता स्पर्श होऊ द्या आपला उद्धार झाल्याशिवाय नुसता स्पर्श होऊ द्या रामप्रभू लंकेकडे जाण्यासाठी सेतू बांधू लागली कुठं लंकेकडं सीतामातेकडे जाण्यासाठी सेतू बांधू लागली नळ नीळ जामवंत सगळेच मदत करू लागले वानर कुणाला रामप्रभूला भगवान परमात्मा अशी निवांत बसलेली पण ऐकाकडे एक जवळ खडुळी होती आपल्याकडे खडुळी म्हणतात का खार खडुळी त्या खडुळीने विचार केला यांच्यात भगवान परमात्मा आहे माझ्यात नाही का सर्वस्व चाहम माता स्मर्त ज्ञानम भावना बस सर्वांचे हृदयशी मी अमुक आहे सर्वाघटी राम विठ्ठल जळस्थळी अरे तो नाही कुठं माझ्यात नाही का ती खडुळी पळत जायची लक्ष देऊन ऐका गरबडा लोळायची अंगाला लागेल ते वाळू आणायची आणि कुठं टाकायची कुठं त्या शेतूवर टाकायची पळत जायची गरबडा लोळायची अंगाला लागेल ते वाळू आणायची शेतूवर टाकायची देवानं विचार केला माणसाला माणसं मदत करीत नाहीत एक प्राणी मदत करतोय काय भाग्य आहे पण एक दिवस असा आला उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ एक दिवस असा आला हनुमंतरायाचे एक हातात गदा संत महाराज एका हातात पर्वत हनुमंतरायाने उडी मारली जय श्रीराम जशी उडी मारली खडूळच्या शेपटीवर पडली कुणाच्या खडूळ चिरकली चर्र रामप्रभू पळत गेले खडूळीला उचललं आपल्या हातात घेतलं कुणाला हातात घेतलं शाबास म्हणून तिच्या पाठीवर हात फिरवला आशीर्वाद दिला आजही बघा तुम्ही जर शेतात गेले ना शेतात आजही बघा खडूळच्या पाठीवर 3 पटे आहेत किती 3 शाबास रामप्रभूने आशीर्वाद दिला हातात घेतलं बोल खडूळी तुला त्रास झाला रक्त निघालं हनुमंतरायाने तुझ्या शेपटीवर पाय दिला हनुमंतरायाला काय शिक्षा द्यायची सांग एका बाणाने शिर उडू फाशीवर द्यायचं सुळावर द्यायचं खडूळी म्हणू लागली देवा डोकं फिरलं या तुमचं डोकं एवढं चवीपुरतं लोणचं घ्यावं लागते देवा तुमचं काय डोकं फिरलं का काय हा हनुमंतरायाला शिक्षा द्यायची अहो तुम्हाला संताच्या पायाची काय ताकद माहिती आहे संत चरणराज लागताची सहज वासनेचे बीज ऐका देवा डोक्यात ठेवा एक शार आणा आता हार आणला तसला हार आणा त्याच्यापेक्षा मोठा आणा 50,000चा गटा काढा यशवंतराव माधवराव 50,000चा गटा काढा उगा केला इशारा
आणि हनुमंतरायाचा सत्कार करा. रामप्रभू म्हणले खडुळी तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं तरी तू म्हणते सत्कार करा. काय घडलं सांग. ऐका देवा, डोक्यात ठेवा. आज जर हनुमंतरायानं माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं नसतं. आणि तुमचा हात माझ्या पाठीवर पडला, तुमचा आशीर्वाद मला मिळाला. तुमचा आशीर्वाद मिळाला कारण फक्त हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श. अरे एका खडुळीला सहज स्पर्श झाला हनुमंतरायाचा. खडुळीचा उद्धार व्हावा. जाऊ द्या, एका मिनिटात बोलतो. ज्ञानोबारायानं रेड्याच्या डोक्यावर सहज हात ठेवावा. रेड्या मकियानं बोलविला, रेड्या मकियानं बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला, गर्व तुझ्यांचा हर शांती रूपी प्रगटला. आहा ज्ञानोबा माझा साधकांचा माये बाप. सहज रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेड्याचा उद्धार. भिंतीला आज्ञा केली. चालविली ही जड भिंत, चालविली जड भिंत, हरली चांग याची भ्रांती, हरली चांग याची मोक्ष मार्गिता सांगाची. आहा ज्ञानोबा माझा साधकांचा माई बाप. भिंतीला सहज आज्ञा केली. जाऊ द्या, आता ज्यांचा मी अभंग सेवेकरता घेतला श्यामबाबा. नाथबाबा शांत होते, नाथबाबा श्रीमंत होते आणि नाथबाबा संत होते. टाळीवाजीला कळाला असलं संत होते. ऐका गडे, ज्या नाथबाबाच्या इथं गुळ खाण्यासाठी गावोबा गेला. काय खाण्यासाठी? गुळ पोळी खाण्यासाठी गावोबा गेला. नाथबाबानं हस्ताकृपा केली. सांगितलं रामायण राहिलेलं उरलेलं रामायण गावोबा लिहिल. कोण लिहिल? आज तुम्ही रामायण वाचून बघा. नाथबाबानं लिहिलेलं, गावोबानं लिहिलेलं रामायण ओळखू येत नाही. टाळी वाजवा कळाला असलं. ही कृपा केली आपले पती. बस ऐका गडी, एका खडुळीचा उद्धार व्हावा, एका रेड्याचा उद्धार व्हावा, एका भिंतीचा उद्धार व्हावा, पोळी खाण्यासाठी गावोबा गेला त्याचा उद्धार व्हावा. ही ताकद या संताच्या संगतीत आहे. म्हणून मागणी आहे संत संग देई, 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 संत संग देई. आणि ताली संत संग देई. ही ताकद त्यांच्या संगतीत आहे. रेड्याचा उद्धार व्हावा, खडुळीचा उद्धार व्हावा, पोळी खाण्यासाठी गावोबा आला त्याचा उद्धार, भिंतीचा उद्धार व्हावा. ही ताकद आहे. संत संग देई, संत संग देई. का? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. काय सांगाव महाराज. झोपा. संत संग देये चरण सेवा, जेने हात धाय शरण म्हणावा. हाती भाव माझी या जीवा. पुरवी देवा मनोरथ. संत संग देये चरण सेवा. जरा इमानदारीनं वाजवा. बस काय महाराज किती घासला असेल हो. इतके शब्द
तुम्हाला हे फुकट वाटाले ह्याला फुकट आग आग हाल्या ना आग आग म्हशी फुकट आहे खाऊन पिऊन नाही मायबाप लई घासावं लागतं हो मायबाप ज्ञानोबरायाची कृपा होतीवर काय ज्यांना आयुष्यभर नाही चांगल्या अंतःकरणानं शुद्ध अंतःकरणानं मधुकरी मागावी ऐका गडी आळंदीत जाऊन ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घ्यावं त्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा झाल्याशिवाय अरे माझ्या ज्ञानोबाने रेढ्यावर कृपा करावी भिंतीवर कृपा करावी दगडावर कृपा करावी आपल्यावर होणार नाही का मामा आपल्यावर होणार नाही का हो म्हणा की होणार नाही का विनोद नाही विनोद हे काही आमच्या मामाने हे काम केले गट्टूचं केलं ना हे टाळी वाजवा त्यांच्यासाठी हे त्यांना केलंय तिकडं सरपंच कुठं आहे सरपंच तुम्ही आहेत का हा बरं तिथं ठेवा बरं इथं ठेवा माझ्याजवळ मी जाताना घेतो म्हणजे मी घेत नाही तुम्हाला देतो ते जाताना मला देणारच आहेत मला माहितीच आहे ताण घेऊ नका हो मग उशिरा लावला वगैरे काय सांगावं केला इशारा जाता जाता विठाला असू द्या धन्यवाद देतो महाराज एक वाक्य बोलू का एक वाक्य बोलतो ऐका आयुष्यामध्ये माणसानं वाईट काम केलेलं वाया जात नाही अरे आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं कसं वाया जाईल हो कसं वाया जाईल महाराज आता हे का मी काय सांगा विनोद नाही हो मग श्यामबाबा तुम्ही पाहिला असेल संतोष बाबा तर मला बऱ्याच वेळेस बघायची मी असं भकीभकीनं इमानदारीनं मला मधुकरी आणता येत नव्हते मधुकरी पण ज्ञानोबरायाची कृपा झाली महाराज काय सांगा अरे लोक आम्हाला आज फोन करतात हॅलो काय खायचं विनोद नाही ह्या महिला मंडळी स्वतःच्या लेकराला तूप वाढीत नाहीत पण रात्री 12 वाजता आम्हाला तूप वाढल्याशिवाय राहत नाही ही माझ्या ज्ञानोबरायाची कृपा आहे आमचं काय महाराज फोडीला भांडार धन्याचा हा खरं सांगा हो किती किंमत आहे संतोष बुवा तुम्हाला किती किंमत आहे इमानदारीनं किती किंमत आहे तुम्हाला मृदंग्याची बायको मृदंगी किंमत सांगालो विनोद नाही मृदंगी त्याला जर मला थाप कुंकून टाका म्हणल्या धुमाकून टाका किंमत आहे तुम्हाला आमच्या माईकवाल्याची बायको मायकीन त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे डॉक्टराची बायको डॉक्टरीन सरपंचाची बायको सरपंचीन वकिलाची बायको वकिलीन पेताड्याची बायको हा पेताडीन म्हणा की वाईटाला कोणीच किंमत देत नाही चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाहीत लोक पाया म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळी ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंत करणार परमार्थ करा गुरुरे गंगा भारती बाबाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय अरे लई किंमत आहे म्हणून संत संगती चरण सेवा संत संगती सदा नाम घोष बस का संगत महत्वाची आहे हो संगत मी सुरुवातीला सांगितलं पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता कामा म्हणून संत संगती हे आमचं वैभव टिकण्यासाठी अनेक प्रवाही आता एकच प्रमाणे सेवा समाप्त तुम्ही आम्ही संतांच्या संगतीची इच्छा कराव राधेश्याम बाबा नवल नाही ज्ञानोबाराने इच्छा कराव नवल नाही एवढा मोठा जेने हे ईश्व गतीर भरता प्रभू म्या बोलविल्या चाले हे शरीर नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवन जन्मोजन्मी काय सांगाव महाराज झोपा अरे देव म्हणतोय देव या संताची मला संगती घडाव एक जन्म नाही ऐका अनेक जन्मात आम्हा जीव लग जन्मोजन्मी ही संताच्या संगती ताकद आहे म्हणून संत संगती प्रवाही म्हणजे इग्न अनेक प्रवाही घालू नको नाथ बाबा 11 वाजले तुम्ही संन्यासी नाहीत तुम्ही ब्रह्मचारी नाहीत आता वाजली की 12 पुढचं तुम्हीच म्हणा पुढचं तुम्ही जरा रेंज लागत आहे थोडी ऐका तुम्ही नाथ बाबा संन्यासी नाहीत तुम्ही ब्रह्मचारी नाहीत तुम्हाला जर मी संताची संगत दिली पडून राहील तय्य ठाई पडून राहील तय्य ठाई उगाची संताची आहे पायी उगाची संताची आहे न भाग्य न रे करे काही तुझी आण का बस नाथ बाबा म्हणतात देवा तुम्ही जर मला संतांची संगत दिली संसार मज न करणे सर्वथा तिसरं चरण आहे परमार्थ पुरता हाती दी उरले ते हरी तुम्हा समर्पण आता संसार करायचा जाऊ दे आता कीर्त सुटले संतोष महाराज संसारी सुख जोडी तर एका शिवतीगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काही येडे पण माझ्याकडे बघा माईकवाली इकडं कोण आहे खाली झोपले का त्याला वाडा बाहेर वाडा
वाढा बाई मी ओढू लागतो वाटलं तर माझ्याकडे लक्ष द्या विठाला विठाला जाऊ द्या मामा दादा बरं का एका मिनिटात बोलतो संसार का नको हे 3.5 हाताचा संसारच आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे से यह संसारी खलतो सुनारी कृपया प्यारे माझे पुरारी भज गोविंद गोडमते किती वेळा जन्मया वैदित भजित म्हणून या जीव भयाना शरण किती वेळा जन्म यावे वाह याला म्हणायचं म्हातारपणाला खाण्यावर पोरग झालं म्हणायचं टाळी वाजवा टाळी वाजवा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे हे 3.5 हाताचा संसारच आहे गाडगे मडके पुन्हा ऐका मूर्ती ऐका पुनरपि संसारच आहे नाथ महाराज सांगता संसार मज न करणे परमार्थ पुरता संसार का नको गाडगे मडके संसार आहे एकाच्या बायकोनं एकाला खेळत खेळत बेलनं हाणलं आपल्याकडे बेलनं म्हणते का लाटणं बेलनं खेळत खेळत बेलनं हाणलं संतोष महाराज खेळत खेळत काय हाणलं दादा हो तुम्हाला हा अनुभव आहे म्हणून माहिती आहे म्हणाले तुम्हाला जेवढे तुम्हाला सगळा खेळ माहिती आहे खेळत खेळत बेलनं हाणलं तर टंगडत मोडलं त्याला उचललं परतूर जवळ आहे ना दवाखान्यात नेलं पायाला प्लास्टर केलं मन आहे गुड आहे तो रोक माश्या पुन्हा कुणी विचारतंय प्लास्टर पायाला केलं ते एकटंच पाय हरीत बसले घरच्यांना सांगितलं डबा पाठवून देता वितच बसा तितक्या 2 पाय मोडल्याला आलं संतोष बाबा 2 पाय मोडल्याला हे 1 पाय मोडल्याला इथं 2 पाय मोडल्याला तिकडं तेव्हा ते बाबा बसले बघा पांघरून तो का मस्त 2 पाय मोडल्याला तसं पांघरून बसलं होतं निवांत हे एक पाय मोडल्याला म्हणला माझा तर एकच मोडला आहे त्या मामाचे 2 कायानं मोडले असतील ह्याला कर्मच ना हे असं उड्या हानीत निघाले असं आताच्या कानात जाऊन म्हणाले मामा ते म्हणला का तुम्हाला 2 बायका आहेत का त्याच्या मनाने एकीनं मग 1 टंगडं मोडलंय ह्याचे 2ही मोडलेत ह्याला 2 आहेत काय की अरे सुखी कोण आहे जो देखे सो दुख या बाबा सुख या कोई नहीं रे कुठं सुख आहे सुखया संत समागमे सुखया संत नित्य तुनावे तुझ्या नामे बस सुख घडोघडी ज्या सुखाकाराने वैकुंठ सोडोनी इतकं सुख यांच्या संगतीत आहे पण आता नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे नाथबाबाने विनंती केली देव संगती देत नाही 11 वाजले हात जोडावून विनंती करावी जनार्दनाचा एका करुणावचने जनार्दनाचा एका करुणावचने जनार्दनाचा एका जनार्दनाचा एका करुणावचने जनार्दनाचा एका करुणावचने जनार्दनाचा एका आणि वाजवा टाळे करी विनवनी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी करी विनवनी बाया बाजी बाया बाजी
सारे नि सा द प अरे ग म प र प म प म ग म ग रे ग रे सा रे सा बिन प ग प द सा द प प द द द ग रे द सा नि सा ध रे प द प प ग म रे ग सा रे नि सा ग प द नि सा रे द नि सा द सा कधी बिना क्या बात है. आनंद वाटला. महाराज नम्र होतात, विनंती करतात. लहान लहान रवता रत्न फोरा नम्र झाला त्याने कोंडीले. बस नाथ बाबा नम्र बनतात, लहान होतात. जनार्दनाचा एका जनार्दन स्वामीचा मी शिष्य आहे. एका एक करुणा वचनी करुणा भक्तो. विनंती करतो का करी नवनी. विनंती का करायची. संत संगती संत संगती सगळं मिळेल. संताची संगत भेटत नाही. पुन्हा एका हरिप्राप्तीशी करावी संताची ते. म्हणून महाराज सांगता संत संगती आणि कप्रवाही घालू नको. यातामध्ये धावत्या गाता भंगाचा भावार्थ झालाय. करविली तैशी केली काट काट उहा कोडे काने देव जाणे काय सांगाव महाराज. झोपा
झालेली सेवा सद्गुरू गुरु रे गंगा भारती महाराज, सद्गुरू जोक महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तरुण मंडळी एक वाक्य बोलतो तुमच्यासाठी. सरळ बसा, सरळ कीर्तन सुटला, सरळ एक वाक्य बोलतो. राधेश्याम बाबा तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्ही सगळे आहात संतोष महाराज तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी बाबांचा पुण्यतिथी सोहळा असा चांगला घ्या करून. ऐका पुढचं वाक्य आहे का, नक्की तुम्हाला गुरु रे गंगा भारती बाबा आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. जोऱ्या टाळी वाजवा, जोऱ्या. बस ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. कोणती? हा गावठी, ते भो ते नाही गावठी गाय सांभाळा. ऐका बरं का दादा, शेवटचं वाक्य बोलतो. आणि घरातले मायबाप सांभाळा. काय सांभाळा? मायबाप. महिला मंडळ तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आईसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जायचं हेच लय अवघड आहे संतोष बुवा. ह्या खात्यात इथं माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी, मम्मी कशी आहेस? ये सासू सासरा झटका येऊन मला पता लागा ना. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाची पाय धुवून पेल्याशिवाय राहणार नाही. जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे. वा का सेवा समाप्त झाली. उद्या काल आहे. महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे आई माझी मायेचा, तुम्हाला सर्वांना ऐकाय मिळणार आहे. उद्या पाटलांचं कीर्तन आहे. सर्वांना काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्या ही सर्वांनाही विनंती. हात वर करा. हो महाराज बोलतील, कोणी उठू नका. ज्ञानेश्वर महाराज ऐक ना, माऊलीचं भजन झालं ते विठ्ठल करतो संतोष बुवा. इनेकरी येतं येते ही बसतेत मी बसतो. हां कोणी उठायचं नाही बरं काय. उठणार नाहीत ना तुम्ही. माऊलीचं ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कुणा उठायचं? उठायचं. वा धन्यवाद. हातावर घ्या, हातावर घ्या, हातावर घ्या. हा राधेश्याम बाबा बोलणार आहेत. हातावर घ्या, सरळ कॅमेरा फिरवा ह्याच्यावर सगळ्यावर. सगळ्याचे हात आले पाहिजे, सगळ्याचे. हां असे ठेवा. चहा पिऊन येतो. बरोबर.